तर या व्हिडिओमध्ये आपण नॅचरल साइन जो बघितलेला आहे त्याचा इन्व्हर्स कशा पद्धतीने बघितला जातो त्याच्यावरती आज डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. तर पहिला जो नंबर आहे साइन इन्व्हर्स म्हणजे साइन रेज टू -1 इन ब्रॅकेट 0.7498 असा नंबर दिलेला आहे. तर हा कोणत्या डिग्रीमध्ये असणार आणि कोणत्या मिनिट्समध्ये असणार आहे ते बघायचं आहे. तर हे बघण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा कशाचा यूज करावा लागणार तर नॅचरल साइनचाच या ठिकाणी काय करायचा यूज करायचा. ठीक आहे. तर या ठिकाणी पहिले जे दोन नंबर आहे आता मी लॉग टेबल आणि हा जो आहे तर तो एका पद्धतीने रिप्रेझेंट करतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके. तर इथं पॉईंट नंतर जर दोन नंबर बघितलं तर पॉईंटच्या नंतर दोन नंबर आहे 74 आणि आता डिग्रीमध्ये मिनिटमध्ये याच्यामध्ये बघायचंच नाही. तर हा जो पॉईंट दिसतोय बघा पहिला पॉईंट त्या पॉईंटच्या नंतर पहिले दोन नंबर तुम्हाला ॲडजस्ट करायचं. तर या ठिकाणी 70 आणि आपल्याला किती लागतोय 74. त्याच्या पुढचा घेतला तर 71 73 74. आपला जो नंबर आहे 74 आणि या ठिकाणी पण आपल्याला 74 दिसलाय. फर्स्ट 74 दिसला आपल्याला तो किती 7431 पण आपल्याला किती लागतोय 98. मग आपण पुढच्या नंबरकडे जाणार 7443. आपण छोटा नंबर आहे तर त्याच्या पुढे जाणार कारण आपल्याला 74 तर ॲडजस्ट झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला फक्त 98 या ठिकाणी ॲडजस्ट करायचं आहे. तर त्याच्या पुढे घेतलं तर 7466 आहे. त्याच्या पुढे 7478 आहे. त्याच्या पुढे 7490 आहे. ओके. त्याच्या पुढे जर घेतला तर 75 म्हणजे हा नंबर मोठा झालेला आहे म्हणजे आपण हाच नंबर या ठिकाणी सिलेक्ट करणार तो म्हणजे किती 7490. आता 90 मध्ये किती ॲड केलं म्हणजे आपला किती 98 होणार आहे. तर त्यामध्ये आपल्याला 8 ॲड करावं लागेल. त्याच लाईनमध्ये जर तुम्ही पुढे जर बघितलं तर 8 तुम्हाला दिसतोय 8 या ठिकाणी आणि 8चा जर मिनिट बघितला तो किती आहे 4 मिनिट्स आणि हा 7490 जर घेतला तर तो किती आहे 30 मिनिट. मग या दोघांचे जर ॲडिशन केलं या मिनिटची आणि या मिनिटची तर 30 मिनिट आणि हा 4 मिनिट किती झाला तर 34 मिनिट झाला आणि आपण डिग्रीमध्ये जो घेतला तो किती तर 48. मग आपलं जे आन्सर असणार ते किती असणार 48 डिग्री आणि 30 + 4 किती झाला तर 34 मिनिट. ओके. 48 डिग्री आणि 34 मिनिट हे तुमचं काय झालं आन्सर. मग याच्या पुढे आपण लिहिणार 48 डिग्री 34 मिनिट हे तुमचं काय असणार आन्सर असेल. ओके. आता नेक्स्ट नंबर आपल्याला घ्यायचा आहे. नेक्स्ट नंबर जो आहे तो आहे 8023. ओके. तर याच टेबलमध्ये आपल्याला 80 भेटणार. मग सर्वात पहिला हा जो फर्स्ट कॉलम दिसतोय तुम्हाला 0 मिनिटचा तर या 0 मिनिटमध्ये तुम्हाला पहिले दोन नंबर ॲडजस्ट करायचं आणि पहिले दोन नंबर जे आहे ते किती येतात 80. ओके. तर असं 70 असं पुढं करत गेलात तर तुम्हाला 80 कुठेतरी दिसणार आहे. बघा 8090 पण हा जो 8090 आहे हा खूप मोठा नंबर झाला आणि आपल्याला किती लागते फक्त 23. मग आपण याच्या आधीच्या टेबलमध्ये जाणार म्हणजे 53 मिनिटमध्ये या डिग्रीमध्ये जाणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला 80 भेटेल. बघा पहिला 80 आहे 8007 पण हा नंबर छोटा आहे म्हणून आपण पुढच्या नंबरकडे मूव्ह करू 8018. हा थोडासा मोठा आहे आणि त्याच्या पुढे जर घेतला तर 8028 आहे. आपल्याला फक्त 23 लागतोय. हा 28 झाला म्हणजे मोठा नंबर झाला. मग आपण कोणता नंबर सिलेक्ट करणार 8018 या ठिकाणी आपण काय करणार सिलेक्ट करणार. हा जो 8018 आहे हा आहे तुमचा 18 मिनिटमध्ये. आता 18 मध्ये किती ॲड केलं म्हणजे तुमचं किती होणार 23. तर 18 मध्ये तुम्हाला 5 जर ॲड केलं तर 23 होणार. मग त्याच लाईनमध्ये मीन डिफरन्समध्ये 5 आहे का कुठे तर 5 साठी आपल्याला 5 भेटलेला आहे आणि हा जो 5 येतो कशामध्ये तर 3 मध्ये आणि हा किती 18. ओके. 18 + 3 जर घेतला तो किती 21 आणि हा डिग्री जर घेतला तर 53 डिग्री अँड 21 मिनिट हे झालं त्याचं आन्सर 53 डिग्री अँड 21 मिनिट. हे त्याचं आन्सर. ओके. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो डिग्री आणि मिनिटमध्ये आन्सर फाइंड करू शकतो. ठीक आहे. आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे तुमचा साइन इन्व्हर्स 0.1490. तर 14 ॲडजस्ट करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला कुठे जावं लागणार तर फर्स्ट पेजवरती या ठिकाणी जावं लागेल कारण हे नंबर तुमचा खूप छोटा आहे. ओके. तर या ठिकाणी जर बघितलं आपण तर आपले जो नंबर जे आहे तर पॉईंट नंतर 14 आहे. ओके. तर पॉईंट नंतर 14 जर बघितला तर 0 मिनिटमध्ये पहिले दोन नंबर इथं 0.00 आहे नंतर 0.01 आहे 0.03 असं करत जर गेला तर 14 तुम्हाला दिसणार आहे. 14 या पेजवरती दिसतच नाही. मग डायरेक्ट किती आहे 13 आणि 15 आहे म्हणजे आपला जो 14 आहे तो 13 आणि 15च्या मध्ये असणार. मग या ठिकाणी आपल्याला पहिला नंबर भेटला 14.
1409 आहे, पण आपल्याला किती लागतोय 90, म्हणजे हा खूपच छोटा नंबर झाला. मग नेक्स्ट नंबर घ्या 1426 आहे, तो पण खूप छोटा नंबर झाला. मग 1444 आहे, 1461 आहे. असं करत करत जर तुम्ही गेलात तर 1495 जो आहे तो याच्या जवळचा नंबर दिसतो, पण तो मोठा नंबर झाला 1495. मग आपण आधीच असा नंबर घेणार आणि तो किती घेणार तर आपण 1478. आता 78 मध्ये किती ॲड केलं म्हणजे आपलं 90 होणार आहे. तर 78 मध्ये आपल्याला 12 ॲड करणं या ठिकाणी गरजेचं आहे. मग 12 जर याच लाईनमध्ये बघितलं तर 12 आपल्याला दिसला आहे आणि 12 वरती कोणत्या मिनिटमध्ये येतं 4 मिनिटमध्ये. मग हा कशामध्ये झाला 1478 30 मिनिटमध्ये आणि हा 4 किती झाला तर 34 मिनिट या ठिकाणी झाला. आणि डिग्री जर घेतला तर तो किती तर 8 डिग्री 34 मिनिट्स हे त्याचं काय असणार आन्सर असेल. ठीक आहे 8 डिग्री 34 मिनिट्स. तर या पद्धतीने तुम्ही साइन इनवर्स या ठिकाणी बघू शकतात. नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर साइन इनवर्स तुम्हाला बघायचं आहे 0.2328 हा नंबर तुम्हाला या ठिकाणी बघायचा आहे. तर 2328 म्हणजे आपण फर्स्ट पेजवरती या ठिकाणी बघू शकतो. ठीक आहे तर 23 आपल्याला ॲडजस्ट करायचं 23. तर 23 याच्यामध्ये पहिल्याच्या जर बघितलं 19 आहे 20 आहे 22 आहे आणि लगेच 24 आहे. म्हणजे हा 22 आणि 24 जो आहे त्याच्यामध्ये आपले पहिले दोन नंबर ॲडजस्ट होतील ते म्हणजे काय 23. तर वरती बघू आपण 23 कुठे ॲडजस्ट बघा 23 पहिला ॲडजस्ट झाला 2300 आहे. पण आपल्याला किती ॲडजस्ट करायचा 28 ॲडजस्ट करायचा. मग नेक्स्ट ह्याच्यावरती घ्या 2317 आहे 17. ओके आपण नंबर ॲडजस्ट नाही झाला पुढचा नंबर घेऊ 2334. पण हा 34 खूप मोठा नंबर आहे. मग पहिला नंबर मोठा झाला म्हणून आपण 2317 जो आहे तोच या ठिकाणी काय करणार तर ॲडजस्ट करणार आहे. ओके आता 17 मध्ये किती ॲड केलं म्हणजे आपले किती होणार आहे 28. तर 17 मध्ये 11 जर ॲड केला तर आपल्याला किती भेटेल 28 भेटेल. मग याच लाईनमध्ये 11 आहे का कुठे बघू आपण तर 11 आपल्याला दिसला आणि 11 कशामध्ये तर वरती 4 मिनिट. आणि हा जो 2317 आहे कशात आहे 24 प्लस 4 किती झाला 28 आणि डिग्रीमध्ये घेतला तर 13 डिग्री आणि या दोघांचे ॲडिशन किती झाला तर 28 मिनिट 13 डिग्री 28 मिनिट याचं काय झालं आन्सर. ओके 13 डिग्री 24 मिनिट्स हे झालं त्याचं आन्सर. ओके आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे 0.2898. ओके आता सर्वात पहिले आपल्याला 28 या ठिकाणी ॲडजस्ट करणं गरजेचं आहे. ओके तर तुम्ही या नंबरमध्ये पुढे पुढे जसं जाल तर 25 आहे 27 आहे आणि त्याच्या पुढे घेतला तर 29 आहे. म्हणजे आपला जो 28 नंबर आहे तो 29 आणि 27च्या मध्ये कुठेतरी असणार. ओके मग सर्वात पहिले आपल्याला काय करायचं 28 ॲडजस्ट करायचा. तर या ठिकाणी पहिला नंबर ॲडजस्ट झाला आपला किती 28च्या 98 बघायचं आपल्याला. तर 2807 आहे म्हणजे छोटा नंबर झाला. पुढे बघा 2823 आपण छोटा झाला 2840 आपण छोटा झाला 2857 हा देखील छोटा आहे 2878 आपण छोटा आहे. तर पुढे जाऊ 2890 हा पहिला नंबर झाला आहे. त्याच्या पुढे डायरेक्ट 2907 आहे म्हणजे हा खूपच मोठा नंबर झाला. मग आपण कोणता नंबर या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे 2890 आपण ॲडजस्ट करणार आहे. आणि बघा आता याच्यात किती ॲड केलं 98 होण्यासाठी. तर 98 होण्यासाठी आपल्याला कितीची गरज आहे 8ची. मग त्याच लाईनमध्ये 8 आहे. आता वरती जर बघितला तर वरती आहे 3 मिनिट्समध्ये आणि याच्यात जर बघितलं तर 48 प्लस 3 झाला 51 आणि हा झाला किती मिनिट 16 डिग्री अँड 51 मिनिट्स 16 डिग्री 51 मिनिट्स हे त्याचं काय आलं आन्सर 16 डिग्री 51 मिनिट्स. तर या पद्धतीने तुम्ही साइन इनवर्स या ठिकाणी बघू शकता. अजूनही काही एक्झाम्पल्स आहेत तर ते आपण या ठिकाणी सॉल्व करायचा प्रयत्न करू या ठिकाणी. ठीक आहे तर याच्यात पण आपण काय करणार आहे लॉग टेबलचा या ठिकाणी यूज करणार आहे. ओके तर पहिला जो नंबर आहे तो आहे 34 साइन 6 नंबरचा आहे साइन इनवर्स 0.3461. तर याचा नॅचरल साइन कसा बघितला जातो तर त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे तर सर्वात पहिले आपल्याला नंबर ॲडजस्ट करायचा किती 3461 या ठिकाणी काय करायचं आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे 3164. तर 31 जर बघितला तुम्ही थोडंसं वरती घेतोय 31 तर नाही आहे पण त्याच्या आधीचा नंबर आहे 30 आणि 32 म्हणजे आपला 31 जो आहे तो याच्यात असणार.
मग आपल्याला किती 31 तर ॲडजस्ट झालेला आहे. त्याच्या पुढे जर बघितलं 61 आहे, मग आपल्याला 61पेक्षा छोटा नंबर या ठिकाणी ॲडजस्ट करायचा. मग पहिला नंबर आहे 3107, 3123, 3140, 3156 आहे बघा. आणि त्याच्या पुढचा जर घेतला 3173 हा खूप मोठा नंबर झाला त्याच्यापेक्षा, म्हणून आपण 3156 हा सिलेक्ट करणार. आता 3156मध्ये किती ॲड केलं म्हणजे आपला शेवटचे 2 नंबर ॲडजस्ट होणार 61. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲड करावं लागेल 5. ओके, तर याच लाईनमध्ये 5 कुठे आहे का ते बघायचं आपल्याला. याच लाईनमध्ये 5 तर नाही आहे आपला. ओके, 61 करायचं ना आपल्याला. 34 आहे, 61 आहे, 34 ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला. हे बघा 34 इथं आहे, 20 म्हणे, सॉरी. तर 20 डिग्री जर घेतला त्याच्यात 34 आहे, 34 20 आहे, 34 37 आहे, 34 53 आहे आणि पुढचा 69 आहे. 69 आहे, हा मोठा नंबर आहे म्हणून आपण आधीचाच नंबर सिलेक्ट करणार आहे 34 53. आता 53मध्ये किती ॲड केलं म्हणजे आपलं किती होणार आहे 61 होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 8ची गरज आहे. मग याच लाईनमध्ये 8 कुठे दिसतो का ते बघायचं आपल्याला. ओके, तर 34 53 भेटला. त्याच लाईनमध्ये आपण 8 बघितला, 8 इथं आहे. आणि वरती जर बघितला तर किती मिनिट झाले 3 मिनिट्स. आणि हा जर घेतला तर 12 प्लस 3 झालं 15. मग 20 डिग्री अँड 15 मिनिट्स एका झालं त्याचं ॲन्सर. ओके, 20 डिग्री 15 मिनिट्स हे झालं तुमचं ॲन्सर. आता नेक्स्ट जो नंबर आहे तो आहे 0.1662. 1662. तर 16 आपल्याला या ठिकाणी ॲडजस्ट करायचं सर्वात पहिले. 16 जर बघितलं इथं 0 1 0 आहे, 1 2 आहे, 1 3 आहे, 1 5 1 7 आहे. ओके, म्हणजे हा 1 5 आणि 1 7 याच्यामध्ये आपल्याला हा 16 भेटून जाईल. ठीक आहे, तर 16 आपला पहिला नंबर आला आहे. 16 दोन्ही नंबर 16 आहे. पुढचा छोटा नंबर आहे, पुढे जा 1663 आपण छोटा आहे, पुढे जा 1650 आपण छोटा नंबर आहे, पुढे जा 1668 हा मोठा आहे म्हणजे हा सिलेक्ट करायचा नाही, आधीचा सिलेक्ट करावा लागेल 1650. आता 50मध्ये किती ॲड केलं म्हणजे 62 होणार. तर त्याच्यासाठी आपल्याला 12ची गरज आहे. मग त्याच लाईनमध्ये 12 कुठे आहे का बघायचं. 12 आहे, तर 12 जर वरती बघितला तर किती मिनिट 4 मिनिट. 12साठी किती 4 मिनिट. आणि हा 1650 जो आहे तो कशात आहे 30मध्ये. ओके, मग 12 4 मिनिट आणि प्लस 30 की झाला 34. आणि जर डिग्री बघितलं तर 9 डिग्री 34 मिनिट हे त्याचं का असणार ॲन्सर असेल. ओके, 9 डिग्री 34 मिनिट्स हे झालं त्याचं ॲन्सर. आता नेक्स्ट नंबर बघायचा आपल्याला 7831. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला सेकंड पेजवरती या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. तर 78 आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे सर्वात पहिले. तर 78 आपण ॲडजस्ट करताना तर या ठिकाणी आपला 76 आहे, 77 आहे आणि हा झाला 78. ओके, 78च्या कशामध्ये बघायचं 31 आपल्याला बघायचं ॲडजस्ट करायचं आहे. पण हा नंबर आहे 78 म्हणजे 80 आहे, खूप मोठा नंबर झाला म्हणून आपल्याला काय लागेल आधीच्या याच्यात बघावं लागेल. तर पहिला जो 78 आहे 7804 भेटला, आपल्याला 31 लागतं आहे. मग पुढच्या नंबरला जा 7815 तोही लहान झाला तर पुढच्या याला जा 7826 हा छोटा नंबर आहे. पण त्याच्या पुढचा जर घेतला तर 7837 म्हणजे याच्यापेक्षा हा मोठा नंबर आहे आणि घ्यावा लागेल आपल्याला आज सिलेक्ट करावं लागेल. 7826 हा आपला नंबर ॲडजस्ट झाला. आता 26मध्ये किती ॲड केलं म्हणजे 31 होणार आहे. तर त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल आपल्याला 5. तर त्याच लाईनमध्ये 5 कुठेतरी दिसणार आहे तुम्हाला. आणि हा जो 5 आहे तो कशामध्ये येतं 3 मिनिट्समध्ये. ओके, मग या मिनिटची आणि या मिनिटची काय करा ॲडिशन. मग 30 प्लस 3 की झाला 33. आणि डिग्री जर बघितलं 51 तर आपला आन्सर येईल 51 डिग्री आणि हा 33 मिनिट्स. 51 डिग्री अँड 33 मिनिट्स हे झालं तुमचं ॲन्सर. ओके, आता नेक्स्ट नंबर आहे तुमचं ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे तो आहे साइन इनवर्स 0.8548. तर याचं आपल्याला काय करायचं साइन इनवर्स या ठिकाणी काय करायचं आपल्याला बघायचं आहे. तर सर्वात पहिले तर आपण काय करणार आहे 85 या ठिकाणी काय करणार तर ॲडजस्ट करणार आहे 0.85. 85 जर बघितलं तर याच्यामध्ये 80 81 82 83 84 85 ॲडजस्ट झाला आपला. त्याच्यानंतरचा जो नंबर आहे तो 48 आहे. मग 85 72 आहे. 72 तर खूप मोठा नंबर झाला. मग आपल्याला वरच्या लाईनमध्ये जावं लागेल. तर या ठिकाणी 8508 आहे, आपल्याला लागतो किती आहे 48 म्हणजे 48पेक्षा हा नंबर कसा झाला खूप छोटा झाला. मग पुढे जा
17 पण खूप छोटा झाला, 26 पण खूप छोटा झाला, 36 पण खूप छोटा झाला. मग आपण 85 45 हा नंबर ॲडजस्ट केला. पुढचा 54 मोठा असेल, मग हाचा आपला नंबर असेल. आपल्याला किती ॲडजस्ट करायचा 48. आता हा नंबर आपला जो ॲडजस्ट झाला आहे तो आहे 45. ओके, आता 45मध्ये किती ॲड केलं म्हणजे 48 होणार आहे, तर 3. तर त्याच लाईनमध्ये 3 कुठेतरी दिसतोय तुम्हाला, तर तो 3 आहे तुमचा मीन डिफरन्स 2 मिनिट्समध्ये. ओके, आणि हा आहे तुमचा 42. 42 प्लस 2 किती झाला 44. आणि इथं डिग्री जर घेतला तर डिग्री आहे 58 डिग्री आणि 44 मिनिट्स. मग याचा आन्सर येईल 58 डिग्री 44 मिनिट्स. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता पुढचा जर नंबर घेतला तर साइन इनवर्स आहे 0.7389. ओके, तर हा नंबर पण आपल्याला या ठिकाणी काय करायचा ॲडजस्ट करायचा. तर पॉईंट नंतर आपल्याला 2 नंबर ॲडजस्ट करायचा, तो म्हणजे किती आपला 73 आपल्याला या ठिकाणी काय करायचं ॲडजस्ट करायचा. हा 70 आहे, हा 71 73 या ठिकाणी आपला ॲडजस्ट झालेला आहे. ओके, 73 हे बघा इथं 73 आपला ॲडजस्ट झालेला आहे. 73च्या कशामध्ये लागतं आपल्याला 89. 73 आणि 89 ॲडजस्ट करायचं आहे. हा 73 14 आहे, पुढं 73 25 लहान आहे, पुढं जात 37 पण लहान आहे, 49 पण लहान आहे, 61 पण लहान आहे, 73 पण लहान आहे, 85 आज जवळ त्याच्या जवळचा नंबर आहे बरं का नाही. त्याच्या पुढचा घेतला 73 96 आहे. मग आता 85मध्ये किती ॲड केलं म्हणजे आपला 89 होणार आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कमी आहे 4ची. ओके, त्याच लाईनमध्ये तुम्हाला 4 कुठेतरी दिसत आहे, आणि हा 4 2 मिनिट्समध्ये, आणि हा आहे तुमचा 36 प्लस 2 किती झाला 38. आणि तो डिग्रीमध्ये जर घेतला तर 47 डिग्री अँड 38 मिनिट. त्याचं काय असणार आन्सर 47 डिग्री अँड 38 मिनिट हे झालं त्याचं आन्सर. ओके, तर या पद्धतीने तुम्ही नॅचरल साईन आणि त्याचं इन्व्हर्स या ठिकाणी काय करू शकता तर बघू शकता. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही कोणत्याही नंबरचं साईन आणि साईन इन्व्हर्स या ठिकाणी फाईंड करू शकता बाय युझिंग नॅचरल सायन्स.